देवण उभ्या शाळवात मेंढ्या सोडून गेला. बाळूमामा आज लय चाललंय बाबा. ए ऱ्या झोप उद्या आत्मपूर गाठायचा आहे. माझं काम लय गेला बाबा. झोप की बेगड ठेवतो. पांडवा आता ही रुकडीवरनं आल्यात आणि आदमापूरला चालल्यात. यासनी काय कामधंदा नसतील आणि नुसते वाऱ्याच करतात की. आगा ही बिनकामाची यासनी का देव काय गप शेतातली कामधंदा करायला सोडून आल्यात आदमापूरला जायला. आल्यात आणि इथं शेंडरात वस्ती टाकली या. रिदमिक वॉकिंग म्हणतात याला अण्णा. वारीमध्ये आम्ही ज्यावेळी चालत असतो त्यावेळी आमची मन, आमची बुद्धी, आमचं हृदय एका रिदममध्ये येतं आणि शरीर सुद्धा चालत असतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर देवाचं नामस्मरण घेत आम्ही 8 दिवस चालत असतो. आणि त्यात बाळूमामांचं नामस्मरण आम्ही करायला लागलो. याला फिलिप टेरर नावाचा शास्त्रज्ञ म्हणतोय हे डायनॅमिक मेडिटेशन आहे. तुमची मन, तुमची बुद्धी, तुमचं शरीर फक्त एकाच मंत्र जपामध्ये येतं बाळूमामाच्या. मला सांगा एवढा जबरदस्त व्यायाम जगामध्ये कुठं आहे हो? आता ही सगळी लोक वारीमध्ये चालत जाणार, अखंड बाळूमामाचं नामजप करणार आणि ही सगळी ताकद जाऊन आदमापूरच्या त्या बाळूमामाच्या प्रचंड ताकदीच्या समाधीजवळ भेटणार. किती खतरनाक भावना आहे होई दादा. तुम्ही मगाची जो तंबाखू खात होता ना, जर दिंडीमध्ये तुम्ही चालायला लागला तर त्याची व्यसनं सुद्धा नाहीशी होतात बरं का. आणि वारी झाली ना दादा तर वारीमधल्या प्रत्येकाची शुगर चेक करा, बीपी चेक करा, हिमोग्लोबिन चेक करा, सगळं व्यवस्थित असणार आहे. आणि अशी वारी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात करावी. भक्तीचं जाऊ दे हो तुमच्या मनात नसेल तर, पण स्वतःच्या आरोग्यासाठी तरी ही वारी जरूर करा. बाळूमामांच्या नावाने